ठिकाणी आता भारताने चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे। दरम्यान एकीकडे चीनची प्रतिक्रिया आहे ती आम्ही पाकिस्तान सोबत आहोत। चीनचं म्हणणं असं आहे की आम्ही पाकिस्तान सोबत आहोत। पाकिस्तानच्या समर्थनार्थ चीन उतरलेला आहे। चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांना फोन केलाय आणि म्हटलेलं आहे की आम्ही पाकिस्तान सोबत आहोत। त्यामुळे जे काही एक दोन देश पाकिस्तान सोबत होते त्यातला एक चीन होता आणि चीनने आता सांगितलेलं आहे की आम्ही पाकिस्तान सोबत आहोत। याच प्रतिक्रियेसंदर्भात संदीप रामदासी यांच्याकडे जाऊया। संदीप, चीनची प्रतिक्रिया आलेली आहे आणि चीन आधी पाकिस्तानच्या बाजूने होताच, मात्र आता शस्त्रसंधीच्या या उल्लंघनानंतरही चीनने अशा प्रकारे पाकिस्तानला बॅकिंग देणं काय दर्शवतं नेमकं? संदीप, अश्विन, चीन कायमच पाकिस्तानच्या समर्थनात राहिलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की या पूर्ण दक्षिण आशियामध्ये जर का चीनला कोणी मोठा स्पर्धक असेल, खरा स्पर्धक असेल तर तो कायम भारत राहिलेला आहे आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीचं भारत विरोधी वातावरण आहे आणि भारत विरोधी भावना आहे तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा जास्त ही चीनमध्ये आहे आणि चीननं पण ती कधी लपवून ठेवलेली नाही आणि गेल्या काही वर्षामध्ये भारताच्या विरोधात अमेरिकेपेक्षाही जास्त जर का कुणी पाकिस्तानला वापरून घेत असेल तर तो देश म्हणजे चीन। त्यामुळे त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आता पुन्हा एकदा पाकिस्तानच्या समर्थनात आहोत हे सांगणं ह्याच्यात काही नवल नाही। फक्त याच्यामध्ये एकच छोटीशी गोष्ट अशी आहे अश्विन की हा परराष्ट्र मंत्र्यांनी जो फोन केलेला आहे तो शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर केलेला फोन आहे। त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे या शस्त्रसंधीचं स्वागत वगैरे केलं आहे आणि त्यांच्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याला सांगितलंय, त्यांची तारीफ केली की तुम्ही कशा पद्धतीनं संयम राखलात वगैरे, जे की आपल्याला माहिती की पूर्णपणे धुळफेक आणि फक्त एक पाकिस्तानची बाजू फक्त व्यवस्थित पद्धतीने मांडण्याचा हा प्रकार होता। त्यामुळे आत्ता सुद्धा या चीनची ही जी भूमिका आहे ती जुनीच भूमिका आहे आणि ती म्हणजे पाकिस्तानच्या मदतीनं जितकं शक्य होईल तितकं भारताच्या विरोधात राहणं आणि भारताच्या विरोधात जी काही मदत लागेल ती पैशाची मदत असेल, मिलिटरी वाईज म्हणजे संरक्षणासाठीची मदत असेल किंवा तंत्रज्ञानाची मदत असेल ती पाकिस्तानला पुरवत राहणं आणि पाकिस्तानचा वापर भारत विरोधी कारवायांसाठी किंवा जिथं जिथं स्ट्रॅटेजिक पॉईंटला शक्य आहे तिथं भारताच्या विरोधात करत राहणं हेच चीनचं धोरण राहिलेलं आहे आणि पुढच्या अनेक दशकांमध्ये किंवा काळामध्ये येणाऱ्या तेच धोरण आपल्याला दिसणार आहे। अश्विन, धन्यवाद संदीप, या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स घेतच राहू। तर चीनने पुन्हा एकदा पाकिस्तानला उघड पाठिंबा दिलेला आहे आणि पाकिस्तानच्या हल्ल्यानं भारताने एकीकडे सडेतोड उत्तर दिलं असताना शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतरही सडेतोड